मंडळी नमस्कार. आता ही जी बॉटल आहे ही बॉटल म्हणजे आपल्या पिकाचं रूट झोन असं समजा. या बाटलीत माती घातली मी. आपण जेव्हा पिकाला पाणी देतो, पाट पाणी असेल किंवा इतर माध्यमातून पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, तर ते पाणी जेव्हा अतिरिक्त होतं ना, त्या रूट झोनमधनं पाणी खाली निघून जातं आणि त्या पाण्याबरोबर दिलेली खतं देखील विरघळून लांब निघून जातात. आता ह्याच्याऐवजी आपण जेव्हा हायड्रोजेलसारखा पदार्थ आपल्या मातीमध्ये वापरतो आणि रूट झोनमध्ये तो देतो, तर दिलेलं पाणी जे आहे ना, ते सगळंच खाली न जाता त्यातलं बरंचसं पाणी त्या रूट झोनमध्ये लॉक होऊन जातं. हायड्रोजेल हा असा पदार्थ आहे की जो पाणी खेचून ठेवतो, पाणी साठवून ठेवायची क्षमता असते आणि पिकाला गरजेनुसार त्यातनं पाणी मिळत असतं. अशामुळं पाणी बचत होतेच, त्याचबरोबर खतांची देखील बचत होते. तर अशा प्रकारच्या आपण टेक्नॉलॉजीचा विचार केलात तर जिथं पाण्याची कमतरता आहे किंवा तुम्हाला इफेक्टिव्हली न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करायचं असतं, फार सोयीस्कर होतं, कमी पैशामध्ये अधिक उत्पादन निघतं. तर मित्रांनो, आशा आहे की व्हिडिओ शूट करताना थोडंफार 19-20 झाला असेल तर त्या त्रुटींवरती फोकस न करता तुम्ही बिगर पिक्चर म्हणजे हायड्रोजनसारख्या टेक्नॉलॉजीवर फोकस करताय आणि चांगल्या प्रकारे शेती करताय. थँक्यू.